हा मित्र, माझा आकाश बंद आपल्या चॅनल तुमचं स्वागत आहे. तर आता वाजले इव्हिनिंगचे 5. आता 5 वाजता आपण काम स्टार्ट करतो, कारण मी सध्या आता आहे वाघोलीमध्ये. जसं मी बोललो की आज सर्व्हिसिंगला गाडी टाकायची होती, कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं. तर आता सर्व्हिसिंग वगैरे झाली. तर सर्व्हिसिंगमध्ये जास्त आपला खर्च नाही आला. बाकी डेलीचं हे ते इंजन ऑइल फिल्टर, AC फिल्टर, एअर फिल्टर आणि परत आपलं हे पार्टचे जे शॉक कप्चर होते ते लिकेज झालं, त्यामध्ये ते मी त्यांना चेंज करा बोललो, चेंज केलेत. आणि बाकी पेड सर्व्हिसचे चार्जेस आणि चॉकअपचे चार्जेस ओव्हरऑल झालं आपलं कमी रेटमध्ये झाले, एवढं काही नाही. आणि माझं रेग्युलर मी एकाकडनंच काम करून घेतो. याच्या आधी कारचा ॲक्सिडेंट झाला तेव्हासुद्धा, आणि याच्या अगोदर पण जे काय सर्व्हिसिंग होती, मागची सर्व्हिसिंग होती, त्याच्या डिटेल पण मी जे गॅरेज ओनर त्यांच्यासोबत शेअर केली. मी वाघोलीमध्येच येतो नेहमी माझी सर्व्हिसिंग करायला. तर का वगैरेचे डिटेल आधीच्या व्हिडिओ सांगितलं, तुम्ही बघू शकता माझ्या अकाउंटमध्ये आहे आधीच्या व्हिडिओमध्ये. तर ठीक आहे मित्रांनो, आता आजची करू आपण कामाला सुरुवात. बघूया आता उद्या संडे, तर माझा विचार रात्री 12-1 वाजेपर्यंत जातो. म्हणजे भाऊ पण रात्री लेट गेला तर काही प्रॉब्लेम नाही. तरी बघूया जसं होतं बिझनेस. जर घरापाशी कधी ट्रिप लागली तर मग 11 ते 12:30च्या आसपास जर घराकडली ट्रिप लागली तर मग परत आपल्याला दुसरीकडे जावं असं वाटत नाही. म्हणजे परत सिटीकडे जावं, परत त्या ट्रिप लागलं की नाही माहीत नाही. त्यामुळं मग जर घराची लागली तर घरीच जाईल. पण बघूया. जास्त आता सध्या मी वाघोलीमध्ये, आता सध्या मी हेच पिंपरी चिंचवड किंवा हेच रेल्वे स्टेशन त्यासाठी ट्रिप घेईल. तिकडनं मग परत तेच इथं तिथं आपल्याला विचार करून ट्रिप घ्यावं लागते. विचार करून त्या दिशेने जावं लागेल की तिथनं परत आपल्याला या साईडला यायचं म्हटलं तर या अमाऊंटची ट्रिप भेटेल आणि एवढा आपला टार्गेट होऊ शकतो, हे विचार करूनच आपल्याला ट्रिप एक्सेप्ट करावं लागतील. तर बघूया कशा होत्या ट्रिप आणि किती ट्रिप होतं आज. पहिली ट्रिप लागली आहे, जसं मी बोललो पिंपरी चिंचवड, त्यासाठी येतो. तो पिंपरी सौदागरची काय भेटले 400+ आहे. आणि हेच वागेश्वर मंदिराच्या इथं म्हटलं तर जाऊया, पिकअप करूया तिथनं डायरेक्ट. मग 1 तासभर तरी लागेल, 1 तास 1.5 तास तरी लागतील माझ्यामध्ये ड्रॉप करायला. तर ट्रॅफिकच तेवढं भेटणार आहे आता सध्या, कारण टायमिंग झाला आहे 5:40. म्हणजे जे काय थोडा कंपनी असतील ओपन, तर सगळ्यांचा सुटायचा टायमिंग झाला असेल. तर बघूया मग पिंपरी सौदागरनं परत इथं सिटी साईडला, तिथनं परत तिकडली बघूया. तर बघू आता कुठली ट्रिप. तर ओव्हरऑल आता माझी ट्रिप ड्रॉप केली, त्याचे 482 भेटलेत. तर कस्टमरने 482 पे केले. तर बघा इथनं पुढची ट्रिप कुठे लागते. आप आइए कॉलेज पे ध्यान देना। हाँ पक्का सुनो. तर शेवटचे जे ड्रॉप केले म्हणजे 409 तर आपण कलेक्ट केलेत, 409 कस्टमरने पे केलेत. पण आपल्याला ते जे वॉलेटमध्ये ॲड होतात एक्स्ट्रा पैसे रॅपिडोचे, ते ॲड झाले. ॲड होऊन आपल्याला टोटल भेटलेत 499.39, म्हणजे 500 रुपये समजा. तर ठीक आहे. तर ही ट्रिप पण कंप्लीट झाली. आता इथनं बघूया, आता मी वांजी बुद्रुकला आलो आहे. तर इथनं मोठी ट्रिप भेटली रिटर्न, म्हणजे 300-400 आपला पिंपरी चिंचवडची इथं बरे 1500 लगेच होऊन जातील. तर बघूया काय होते. वाटलं तर मग तिथनं जेवण वगैरे परत ट्रिप मारूया. कसं होते बघा पुढचा. आता आजचं तर हाफडेच करणार होतो, 5 वाजता काम चालू केलं. पण ठीक आहे, 2 मोठ्या ट्रिप भेटल्या म्हणून आपल्याला चांगली अर्निंग झाली. तर बघा पुढची. तर शेवटची ट्रिप ड्रॉप केली आहे, 574 रुपये भेटलेत. मोजून 1.5 तास लागला आहे, कारण चिखलीची होती. तर ठीक आहे, काय एवढं खराब पण नाही भेटले. इथं बघा आता घराकडली ट्रिप लागली तर ठीक आहे. तर काय होतं सांगतो मी. तर हा मित्रांनो, आता जसं मी बोललो मी चिखलीला होतो, तिथनं मी CNG फील केला. त्यानंतर आता वाजले 11:15 तर मी बोललो जाऊया घरी, कारण मग परत भावाला निघायला लेट होईल. तर ओव्हरऑल डायरेक्ट अर्निंगबद्दल बोलूया आपण. टोटल आपण ट्रिपची आज हाफ डे 5 वाजता आपण स्टार्ट केलं. आता वाजले तर 11:15 म्हणजे 12च पकडा. तर 6, 7, 8, 9, 10, 11, 12 म्हणजे तेच 6.5 तास आपण काम केले, 6.5-7 तास. तर ओव्हरऑल अर्निंगमध्ये बोललो 3 ट्रिप आली. एक पहिली तुम्ही बघितली 482, नंतर दुसरी 500, त्यानंतर 572ची एक दिली लास्टची. तर टोटल आपला 1554 रुपये झाले. तर लवकर झाले, कारण हेच की लॉंग रन ट्रिप आपल्याला भेटला. जसं मी पहिली ट्रिप घेतली पिंपरी सौदागरची वाघोलीवरनं परत घेतली मी मांजरी बुद्रुकची, कारण मला माहिती होतं, कारण या टाईमला कसं लग्नाचा सीझन आहे आणि आज सॅटर्डे होता आणि तिथनं कसं हॉल्स वगैरे आहेत, खूप जण येतात लग्नासाठी तिथं. तर मला माहिती होतं ट्रिप आपल्याला आपल्या साईडची भेटू शकते. तर तेच झालं. मला चिखली 2 ट्रिप लागली. एक ओलाकडनं पण लागलेली पिंपरी सौदागरची 400ची, पण तिथं जातात रॅपिडोची लागली 572 रुपये. मी एक्सेप्ट पण केली, एक्सेप्ट पण झाली. तर म्हटलं चला ठीक आहे, एक्सेप्ट झाली आहे तर, कारण कधी कधी एक्सेप्ट होत नाही, पण एक्सेप्ट झाली. मग मी कोणत्याच कॅन्सल नाही केला, कारण कोणत्या कस्टमरला काही सांगता येतं, कधी पण कॅन्सल ऑन करू शकतात. तर मी अगोदर राईट मारायचा होता ओलाच्या कस्टमरला, आणि पुढच्या रॅपिडोच्या कस्टमरला आधी पुन्हा जा युटर्न मारायचं होतं. मी बोललो चला कोण ना कोण थांबल म्हणून पुढे जाऊन आधी युटर्न मारला. युटर्न मारल्यानंतर मी रॅपिडोचं पिकअप केली कस्टमर पिकअप केल्यानंतर मी ओलाची ट्रिप कॅन्सल केली. त्या कारण ऑप्शन एक आपल्याकडे असलेलं बरं आहे, जसं कस्टमर कॅन्सल करू शकतात तसं आपलं सांगता येत नाही. म्हणून आपण पण असं जर 1-2 ऑर्डर आले तर एक्सेप्ट करून ठेवा. काय सांगता येतं कोणता कस्टमर कॅन्सल आहे कोणता नाही. तर मग
ती ट्रिप आपण ड्रॉप केली, त्याला पण यायला 1.5 तास लागले टोटल. कारण ट्रॅफिक तर कुठे नाही लागलं, सॉरी ट्रॅफिक तर कुठं नव्हतं लागलं, फक्त रूट लॉंग होता म्हणून पण आपण लवकर आलो. जिथं आपल्याला 1 तास 25 मिनटं दाखवलेले, माझ्यामध्ये 1 तास 15 मिनटाच्या आसपास ड्रॉप केली मी, कारण मी हायवे फास्टमध्ये आलो. तर ठीक आहे, तर आजचा दिवस आपण तिथे स्पेंड करतोय. बाकी आज गाडीची सर्व्हिसिंग वगैरे झाली, आता डायरेक्ट पुढच्या वर्षी सर्व्हिसिंग करायची, कारण आता डिसेंबर महिन्यात आलो आहे, आता डायरेक्ट जानेवारी महिन्यात पुढच्या वर्षात आता आपण डायरेक्ट सर्व्हिसिंग करायची. तर ठीक आहे, तर ओव्हरऑल अर्निंगबद्दल बोलू तर आपल्याला डेच्या चॅलेंजच्या डे 20 पर्यंत आपली अर्निंग झाली टोटल 42,005 रुपये. तर आजची अर्निंग टोटल झाली 1,554 रुपये मायनस CNG करा, 350चा CNG गेला आहे, गाडी जास्त चालली पण नाही. तर टोटल 1,204 रुपये आजचे उरले, तर तेच डे 20 पर्यंत ॲड केले तर टोटल आपले 43,209 रुपये होतात ते. तर ठीक आहे, तर उद्यापासून थोडाफार टार्गेट पुश करणार आहे मी घरी एक मंडेपासून रुटीन पण लावतोय, कारण जे मी रोज 1, 1:30, 2 वाजता कामाला निघतो ना, तर तेच जर मी 11ला निघलो, 11 ते 12, 11 मॅक्झिमम 11पर्यंत विचार करतोय, 11 किंवा 12पर्यंत निघलो तर एक बरं होईल की टोटल टार्गेट आपलं म्हणजे जर थोडं पुश होईल, तर हेच करावं लागणार आहे. मला वाटतं की आपलं याच्यामध्ये टार्गेटमध्ये 10 दिवसात थोडंफार चेंजेस होतील, तर बघूया काय होतंय. बाकी जर माझा आजची व्हिडिओ आवडली असेल, माझी अर्निंग तुम्हाला आवडत असेल, तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक द्या, आणि भेटूया मग आपल्या चॅलेंजच्या डे 22 मध्ये. आणि चला, गुड नाईट आता. आणि दुसरी गोष्ट, जर कोणाला काय डाऊट असेल काय असेल तर माझ्या यूट्यूबच्या अकाउंट माझी इंस्टाची ID आहे, डायरेक्ट तुम्ही मला मेसेज करू शकता किंवा कमेंटमध्ये विचारा, मी कमेंटमध्ये पण नक्की रिप्लाय देईल. आणि जर बाय चान्स कोणाला काय जास्त पर्सनल विचारायचं असेल तर इंस्टाग्रामवर डायरेक्टली मेसेज करू शकता. तर ठीक आहे मित्रांनो, भेटूया आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये.